नमस्कार मित्रांनो, मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ही ठरलेली आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण होत नाहीये. गुरुजी, शिक्षण कधी होणार? शिक्षण अनेक अडथळे येत आहे. परिपूर्ण करतोय, अभ्यास करतोय, लक्षात राहत नाहीये, प्रयत्न करतोय, परिपूर्ण होत नाहीये. कशामुळे होतंय? काही अडचण आहे का? गुरुजी, मुलांचं शिक्षण खूप चांगलं झालंय, त्याला नोकरी लागत नाहीये. त्याच्यापेक्षा कमी शिकलेला, त्याच्यापेक्षा कमी ज्ञान असलेला मुलगा मोठ्या पदावरती आरूढ झालाय, त्याला नोकरी लागली आहे, परंतु याला अजून कुठल्याही प्रकारची नोकरी लागलेली नाही. गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरी आहे की प्रायव्हेट जॉब आहे, कुठे याने काम करावं? गुरुजी, मुलाला खूप चांगली नोकरी लागली आहे, मुलीला खूप चांगली नोकरी लागली आहे, विवाहाचं वय होऊन गेलंय, लग्न होत नाहीये. नेमकी अडचण काय? पत्रिकेत मंगळ दोष आहे, पत्रिकेला कोणी दोष लावलेला आहे? नेमकं या प्रश्नांची उत्तर आम्हाला कुठे मिळू शकतील? गुरुजी, विवाह झालाय परंतु संतती होत नाहीये. 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, अनेक डॉक्टरी इलाज केले, अनेक आध्यात्मिक इलाज केले, आम्ही संतान प्राप्त होत नाहीये. आमच्या नशिबात संतती प्राप्तीचा योग आहे का गुरुजी? गुरुजी, संतती झाली आहे, नोकरी आहे, विवाह झालाय, परंतु राहायला वास्तू नाहीये. माझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आहे का? वास्तुयोग मला माझ्या जीवनात निर्माण करता येईल का? मला जागा घ्यायची आहे, मला शेती घ्यायची आहे, मला वाहन घ्यायचं आहे. मी जुनं वाहन घ्यावं की नवीन वाहन घ्यावं? मी जुनी वास्तू घ्यावी की नवीन वास्तू घ्यावी? अनेक प्रश्न गुरुजी, उत्तर मिळत नाहीये. याचबरोबर गुरुजी, मला विदेशात जायचं आहे, मी परदेशात व्यवसाय करावा की नोकरी करावी? की मी मायदेशी राहून व्यवसाय करावा की नोकरी करावी? प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. गुरुजी, मी विजासाठी अप्लायकेशन केलेलं आहे, परदेशात मला जायचं आहे, तिकडच्या देशाचं नागरिकत्व मला मिळणार आहे का? तिकडच्या देशात राहण्यासाठी मला संमती मिळणार आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. गुरुजी, मला अध्यात्मामध्ये नाव करायचंय, गुरुजी मला अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं देतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्या. आपण 2026 या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत, काही अडचणी आहेत, ज्याचं निराकरण होत नाहीये. मुलांचं शिक्षण घेतोय गुरुजी आम्ही, शिक्षण परिपूर्ण करण्यात अनंत अडचणी येत आहे. मुलांचं शिक्षण परिपूर्ण झालंय तर त्यांना नोकरी लागत नाहीये. खूप चांगली नोकरी आहे तर विवाह होत नाहीये, विवाहात अनंत अडचणी आहेत. विवाह झालाय तर संततीला अडचण येते. संतती आहे, नोकरी उत्तम आहे, परंतु वास्तुयोग होत नाहीये. सुंदर वास्तू आहे परंतु वाहन नाहीये. परदेशात राहावं की मायदेशी राहावं? व्यापार करावा की नोकरी करावी? अशा अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांचे उत्तर कुठे मिळणार? तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमची जी एक्सपर्ट ज्योतिषांची टीम आहे, आमचे जे अत्यंत अभ्यासू विद्वान ज्योतिषी आहेत, हे तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं तुमच्या जीवनामधील अडचणी कमी होण्यासाठी नक्की तुम्हाला मदत होईल. या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये 3 वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे. 1 मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये येतोय. 14 मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये येतोय आणि 25 मार्च या दिवशी शुक्र ग्रह पुनश्च राशी परिवर्तन करून मेष राशीमध्ये जातोय. मग या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये.
प्रथम स्थान, या स्थानाला आपण तनुभाव, लग्न भाव असं म्हणतो. मग या स्थानाचा स्वामी कुंभ रास लग्नी आहे. तर लग्नेश द्वितीय स्थानामध्ये म्हणजेच धनस्थानामध्ये विराजमान झालेले आहे. आणि लग्नी बुध, मंगळ, राहू हे 3 ग्रह विराजमान आहेत. मग लग्नेश धनस्थानामध्ये म्हणजे तुमची जी बुद्धिमत्ता आहे, यामध्ये जे विचार येतात, या महिन्याच्या आरंभीपासून आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे किंवा आहे तो व्यवसाय वाढवला पाहिजे किंवा धनप्राप्तीच्या दृष्टीनं, पैसे कमवण्याच्या दृष्टीनं नवीन काहीतरी योजना तुम्ही अंमलात आणणार आहात. जे काही एखादा व्यवसाय करताय त्याला पार्ट किंवा त्याला जोडी अजून काहीतरी करावं, ही जी तुमच्या मनातली इच्छाशक्ती आहे ती तुमची परिपूर्ण होते आहे. म्हणजे महिन्याची सुरुवातच अगदी तुमची खूप सुंदर, काहीतरी व्हिजन असलेली, काहीतरी विचार घेऊन असलेली येते आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलंय. हे कुटुंबाचं, वाणीचं, नेत्राचं स्थान आहे. या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा पंचम स्थानात आलेला आहे. धनेश पंचमात म्हणजे अचानक लॉटरी लागण्यासारखा हा योग आहे. ज्या जातकांना कमी कष्टात जास्त पैसा कमवायचा आहे, अशा जातकांनी जर शेअर्स मार्केटचा योग्य अभ्यास करून, क्लास करून पैसे आपण अटकवले तर व्यवस्थित होईल. बऱ्याच जातकांना हे नाही करायचं, मग त्यांनी SIP असेल, गोल्ड म्हणजे सोनं असेल, शेती जमीन असेल, या ठिकाणीही अडकवलेले पैसे हे दुप्पट लाभ करून देतील. ही मार्च महिन्याच्या इन्व्हेस्टमेंटचे फायदे असणार आहेत. कुटुंबामध्ये प्रेम, वात्सल्याचे योग आहेत. तृतीय स्थानाला पराक्रमाचं, शौर्याचं, तेजाचं स्थान म्हटलं. हे उपचय स्थान आहे. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा लग्नी स्थित आहे. त्यामुळे एवढे विशेष फल न देता हा मंगळ ग्रह थोडंसं मनामध्ये मीपणा आणणारा ग्रह आहे. आत्मविश्वास बळावणारा आहे. मी माझ्यासारखा कोणीच नाही आहे. तर मी तुम्हाला कुंभ राशीच्या जातकांना एक गोष्ट सांगू इच्छितो. ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, मुंगे होऊन या खावी साखर. जेवढं लीनता, शीलता आपण घेऊ तेवढं चांगलं आहे. पैशांचं, आर्थिकतेचं प्रदर्शन करू नका. मोठे माणसं नेहमी पैसा न दाखवता आपलं वागणं दाखवतात आणि त्याने ते मोठे श्रेष्ठ होत असतात, आर्थिकतेनं नाही. चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा पहिले 25 दिवस धनस्थानामध्ये विराजमान असणार आहे. बघा, चतुर्थेश धनस्थानामध्ये, त्यामुळं आर्थिक, कुटुंबातले सगळे आर्थिक व्यवहारची माळ तुमच्या गळ्यात येऊन पडते. परिवाराला काय हवंय, काय नको आहे, जबाबदारी, निर्णय घेत असताना एकाला प्रेम, दुसऱ्याला क्रोध नाही, सगळ्यांना सम घ्यावं लागणार आहे. तेव्हा ती गोष्ट व्यवस्थित होणार, एवढं लक्षात ठेवा. घरातील काही अडलेले कामं परिपूर्ण होण्याचा योग, घराचं काही नवीन बांधकाम सुरू करायचा विचार करत असाल तर ते योग, त्याचबरोबर काही नवीन खरेदी करायची आहे, विचार करून ठेवला होता करू की नको करू, तर अवश्य करा. पंचम स्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह म्हणजेच पंचमेश हा लग्नामध्ये गेलेला आहे. त्यामुळे इष्टदेवतेच्या प्रती तुमची जी श्रद्धा भाव आहे तो दृढ तर होतोच आहे. संतान प्राप्तीचा योग सुद्धा या दृष्टीनं मोकळा होतोय. संततीला अडचणी येत होत्या, डॉक्टरी इलाज करून आम्ही थकलो होतो, अनेक उपाय केले, ते परिपूर्ण होत आहे. विद्या अभ्यासासाठी बुद्धिमत्ता ही तल्लखन होते आहे. मंगळ राहू तसा प्रचंड बुद्धिमत्ता देणारा योग पण समजला जातो. बऱ्याच लोकांना राहू म्हटलं की अशुभच डोळ्यासमोर येतं, असं नाही आहे. ज्या राहू केतू मध्ये सूर्य चंद्राला सुद्धा क्षमवण्याची ताकद आहे, म्हणजे त्यांच्याकडे
वाईट शक्ती जरी तेवढी असली परंतु ती कितीही मोठ्या शक्तीला थांबवू शकते, शमन करू शकते, हे लक्षात ठेवा. अनेक लोकांच्या कुंडलीमध्ये राहूच्या महादशेत लोक गडगंज श्रीमंत झालेले आहेत आणि काही लोक गडगंज भिकेला लागलेले आहेत. राजाचा रंक आणि रंकाचा राजाही राहू ग्रहांनी केलेले अनेक जातकांना. षष्ठ स्थानाला रिपुरोग स्थान म्हटलं. या महिन्यामध्ये आरोग्य अगदी चांगलं असतंय, तुमचं राहतंय फिट एकदम, अगदी एकही गोळी घ्यायची गरज नाही. थोडा व्यायाम फक्त आपण आपला वाढवला पाहिजे. रोजच्या धावपळीत स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाहीये. वेळ अगदी एकदम फिक्स होऊन गेलेला आहे. सप्तम स्थानामध्ये सिंह राशी आहे. स्वामी सूर्य ग्रह हा 14 मार्चला लग्नातनं धनस्थानामध्ये जातोय. सप्तमेशाची सप्तमावर सप्तम दृष्टी पहिले 14 दिवस अनुभवायला मिळेल. त्यामुळे विवाह जमवत असताना घाई करू नका. 2-3 नैसर्गिक पापग्रह विराजमान आहे. राहू आहे, मंगळ आहे, सूर्य आहे आणि 7व्या स्थानावरती 7th हाऊस वरती त्यांची जी दृष्टी आहे ही आपल्या जातकाच्या जीवनामध्ये आपल्या लाईफ पार्टनर कडनं आपल्याला त्रस्त करणारी आहे. पती पत्नींमध्ये वाद विवादाची भूमिका आहे. एक जर तापला तर एकानं शांत घेतलं पाहिजे, एक अग्नी झाला तर एकानं पाणी झालं पाहिजे. पार्टनरशिपचा तर या महिन्यात विचारच करू नका तुम्ही. स्वतःचा एकला चलो रे फक्त लक्षात ठेवा. अष्टम स्थानात कन्या राशी आहे. स्वामी बुध ग्रह लग्नात आहे. अचानक धनप्राप्तीचे योग नाहीये. कष्टाच्या जीवावरती पुढे जायचंय आणि हेच लक्षात ठेवायचं आहे. नवम स्थानाला भाग्यस्थान म्हटलंय. भाग्येश शुक्र पहिले 25 दिवस धनस्थानामध्ये. भाग्याला धनाची जोड मिळाली आहे. जे म्हणून कार्य करताय या महिन्यामध्ये आर्थिक लाभ भरपूर आहे. सेविंग भरपूर होते, पैसा साठवताय, आर्थिकतेला तुमच्या प्रबळ अशा व्यक्तिमत्वांच्या ग्रहांचे योग लाभताय. फक्त मिळालेला पैसा चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट गुंतवणूक करून ठेवा म्हणजे आयुष्याला कामा येईल. याचबरोबर अध्यात्माची तिजोरी सुद्धा भरली आहे. आध्यात्मिक शक्ती सुद्धा तुम्हाला लाभतीये आणि पुढे जाताय तुम्ही. दशमामध्ये वृश्चिक रास. स्वामी मंगळ ग्रह लग्नीय आहे. तडजोड नाही होऊ देत आहे. अपमान त्याला सहन होत नाहीये. स्वतःची जी भावना आहे, स्वतःचे विचार जे आहे अगदी तडक मांडताय. खोटं चालत नाहीये, उत्तम आहे. परंतु काही गोष्टी झाकली मूठ 1.25 लाखाची. कामाच्या ठिकाणी याच्या त्याच्याविषयी सत्य खोटं खरं करत बसण्यापेक्षा आपलं काम आपण करा, त्याला न्याय द्या, झालं म्हणून समजायचं. दुसऱ्यांचे उणे दुणे काढण्यात फसण्यात काही अर्थ आहे का? नाही. एकादश स्थानात धनुराशी आहे. स्वामी गुरुग्रह पंचमात गेलेला आहे. लाभेश पंचमामध्ये मिळालेल्या लाभाचं अत्यंत चांगल्या सुखामध्ये परावर्तन करता येत आहे. तुम्हाला उपभोग घेता येतोय सगळ्या गोष्टींचा. आपल्यापेक्षा मोठे बहीण भाऊ आई वडील मित्र सगळे आप्तेष्ट नातेवाईक सगळ्यांचं सहकार्य आहे. व्ययामध्ये मकर राशी आहे. स्वामी शनी ग्रह धनस्थानामध्ये आहे. वेश धनामध्ये कुटुंबासाठी खर्च, या व्यतिरिक्त खर्च होणार नाही आहे. परिवाराला फिरून आणणं या सगळ्या गोष्टींमध्ये. कुंभ राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस 14 तारीख 15 तारीख 16 तारीख 17 तारीख आणि 18 तारीख आहे. अशुभ दिवस तुमच्यासाठी 2 तारीख 3 तारीख 4 तारीख 29 तारीख 30 तारीख आणि 31 तारीख आहे. आपल्यासाठी शुभ अंक 9 आहे. शुभ रंग हा गुलाबी आहे. एक मंत्र देतो आपल्याला, त्या मंत्राचं पठण करा. त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल, शुभत्व प्राप्त होईल. मंत्र आहे ओम राज्यलक्ष्म्यै नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.